कोण म्हणतं जिल्हा परिषद शाळा मागे आहेत? बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील जिल्हा परिषद शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांचे पेपर ऑटोमॅटिक तपासले जात असून गुण थेट पालकांच्या मोबाईलवर पाठवले जात आहेत. चला तर मग बघूया कशा पद्धतीने हा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर 1 या पदवीधर म्हणून आलेले करदुळे सर, माझ्याबरोबर आलेले थोरवे सर आणि संदीप सोनवणे सर आहेत, खेडकर सर आहेत. हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण होतकरू शिक्षक या ठिकाणी मला सहाय्याला भेटले. मग मी यांच्याशी हा माझा मुद्दा त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळेस निधीचा प्रश्न निर्माण झाला. आमच्या शाळेचं योगायोग असं होतं की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेचं द्वितीय क्रमांकाचं तालुक्याचं 2 लाख रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं आणि त्याचा निधी शिल्लक होता. मग तो निधी आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठीच खर्च करायचं असं मी मनोमन या ठिकाणी ठरवलं. त्यामध्ये ते फायनल केलं की आपण आपल्या शाळेला हे सॉफ्टवेअर घेऊ जेणेकरून आपले विद्यार्थी गुणवत्ता विकासवाढीमध्ये येतील. आणि याच्यामध्ये मोलाचं सहकार्य आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश कर्डिले, उपाध्यक्ष दीपक कर्डिले आणि त्यांचे जे सर्व सदस्य आहेत यांनी माझ्या या संकल्पनेला अतिशय इतक्या मन मोकळेपणाने आणि तन मन धनाने मला सहकार्य केलं. सर्वप्रथम विद्यार्थी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे सराव पेपर त्यांचे घेतल्यानंतर त्यांच्या उत्तरपत्रिका म्हणजे OMR शीट आपण गोळा करतो आणि त्या गोळा केल्यानंतर त्याच्यावरती माहिती अचूक असणं आवश्यक असतं. त्यानंतर मशीनमधून आपण त्या सगळ्या स्कॅन करतो. तो स्कॅन केलेला सगळा डाटा एका फोल्डरमध्ये लॅपटॉपला येतो आणि तो मग सॉफ्टवेअरमध्ये आपण टाकून त्याचं स्कॅनिंग होतं आणि स्कॅनिंग झाल्यानंतर ते आपल्याला कळतं की किती विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवलेत आणि कोणते प्रश्न अवघड होते, किती मार्क पडले, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सेल शीट डाउनलोड केलं की येतं. ह्या मशीनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा 1 मिनिटामध्ये 30 विद्यार्थ्यांचं स्कॅनिंग पूर्ण होतं. त्याच्यानंतर याची तपासणी साधारणतः 2 मिनिटांमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी होती. त्यामुळे आज पेपर घेतला लगेच त्याचा रिझल्ट विद्यार्थ्यांना मिळतो. आज काय चुका झाल्या त्याचं स्पष्टीकरण आजच्या आज मिळतं. त्यामुळे उद्या जे पेपर देणार येतं त्याच्यामध्ये कोणत्या चुका आपल्या झाल्या त्याचं स्पष्टीकरण मिळालेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी त्या चुका टाळल्या जातात आणि दररोज विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रेस होत चालते. समृद्धी परमेश्वर शिरसाट, मी इयत्ता 8वीच्या इयत्तेत शिकते. OMR पेपर तपासणीमुळे आमचा पेपर लवकरात लवकर चेक करून आम्हाला रिझल्ट कळू लागला. पहिल्या सत्रामध्ये पेपर सोडवणे व दुसऱ्या सत्रात पेपर चेकिंग म्हणजे त्याचं सोल्युशन होऊ लागले. त्यामुळे आम्हाला आमच्या चुका लवकरात लवकर कळू लागल्या. यामुळे वेळेची बचतही झाली. बचत तपासणीमध्ये आम्ही जेव्हा अगोदर शिकायचो तेव्हा अपारदर्शकता OMR शीटमुळे आमच्या शाळेमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये त्याचे सोल्युशन रिझल्ट लवकर लागल्यामुळे त्याचे सोल्युशन होऊ लागले व आम्हाला रिझल्ट खरोखर कळू लागला. याच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडण्यास मोठा फायदा होत आहे.